आता पाहूयात टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। नागपूरच्या महाल परिसरातील शाळांना आज सुट्टी, शाळांसह परिसरातील कॉलेजला देखील सुट्टी। नागपुरातील दगडफेकीच्या घटनेनंतर खबरदारी म्हणून निर्णय। नागपूरच्या घटनेनंतर नाशिकमधील मालेगावात शांतता, संवेदनशील शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालेगावात शांतता। नागपुरातील घटनेनंतर राज्यभर पोलीस अलर्ट मोडवर। राज्यातील तापमानाचा पारा घसरणार, उष्णतेच्या लाटेनंतर राज्यातील काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता। राज्यातील मुख्य शहरांमधील तापमानात बदल होण्याचा अंदाज। 10वी-12वीच्या परीक्षेचा निकाल 15 मे आधीच जाहीर होणार। परीक्षा नेहमीपेक्षा 10 दिवस अगोदर सुरू झाल्याने निकाल देखील 15 मे पूर्वीच जाहीर केला जाणार। पूजा खेडकरचा पाय आणखी खोला, ताईवडिलांच्या नावावर 2 कोटींच्या 12 मालमत्ता आढळल्याची माहिती समोर। नगर जिल्हाधिकाऱ्यांनी मागवलेल्या अहवालात मालमत्तांचा उल्लेख। नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राबाबत आठवडाभरात सुनावणीची शक्यता। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष अभिनेते प्रशांत दामले यांनी अचानक पदाचा राजीनामा दिला। नाट्य परिषदेच्या कार्यकारिणीकडून दामलेंचा राजीनामा नामंजूर। नागपुरातील राड्याच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात एसआरपी आणि आरसीपी बंदोबस्त तैनात। हरिहरपेठ, भांडपुरा चौक आणि अकोटफैल या संवेदनशील परिसरामध्ये मोठा बंदोबस्त। अकोला पोलिसांकडून खबरदारी। नागपुरातील हिंसाचारानंतर अमरावती पोलीस अलर्ट मोडवर। पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांची रात्री उशिरापर्यंत शहरात गस्त, कोणीही अफवा पसरवू नये, पोलीस आयुक्तांचं आवाहन। अमरावती शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात। राज्यात 24 वर्षांमध्ये 49,000 शेतकऱ्यांची आत्महत्या, सर्वाधिक आत्महत्या पश्चिम विदर्भात झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर। मराठवाड्यात 12,512 शेतकऱ्यांची आत्महत्या।